शाहरुख खान, अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन, रोहित शर्मा यांच्या पर्सनॅलिटीमध्ये कॉमन गोष्ट काय आहे माहितीये? हे सर्व त्यांच्या खऱ्या आयुष्यात शांत आणि संयमी असून सुद्धा या सर्वांची पर्सनॅलिटी लोकांना खूपच आकर्षित करते. अशा पर्सनॅलिटीची लोक रूम मध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. आता आकर्षक बनण्यासाठी ऋतिक रोशन सारखे लुक्स सगळ्यांकडे नसतात, पण आकर्षक सोशल स्किल्स जे ह्या सर्वांकडे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. कारण लोक फक्त लुक्स बघून आकर्षित होत नाही, तर त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीपासून ते त्यांची देहबोली, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचे राहणीमान ह्या एकूण सर्व गोष्टी बघून आकर्षित होतात. आज आम्ही तुम्हाला ते 5 रहस्य सांगणार आहोत जे तुम्हाला एक आकर्षक पर्सनॅलिटी बनण्यास मदत करतील. ज्यामध्ये पहिला आहे डार्क कॉन्फिडन्स विकसित करा. जी लोक शांत आणि थोडी लाजाळू असतात, जी सोशली जास्त ऍक्टिव्ह नसतात, जी लोकांना कमी भेटतात, पण ते जेव्हा पण कोणाला भेटतात ते एवढ्या चांगल्या प्रकारे त्यांना वागवतात की समोरचा त्यांना कधीच विसरत नाही. ह्या लोकांच्या आतमध्ये एक डार्क कॉन्फिडन्स असतो. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. डार्क कॉन्फिडन्स म्हणजे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हा विचार करून वागण्याऐवजी तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हा विचार करून वागणे. डार्क कॉन्फिडन्स हा काही अंगीभूत गुण नाहीये जो जन्म झाल्याबरोबर काही विशेष लोकांमध्ये येतो. हा डार्क कॉन्फिडन्स कोणीही स्वतःमध्ये विकसित करू शकतो. जेव्हा गरज असते तेव्हाच याचा वापर होतो. हा बाकीच्या नॉर्मल लोकांमध्ये असतो तो कॉन्फिडन्स नाहीये. नॉर्मल कॉन्फिडन्स असणारा व्यक्ती प्रत्येक अनोळखी व्यक्तीबरोबर बोलायला सुरुवात करतो. त्याचे खूप मित्र असतात. तो ग्रुपमध्ये सर्वात पॉप्युलर असतो. हा असतो एक सामान्य कॉन्फिडन्स असलेला व्यक्ती. डार्क कॉन्फिडन्स असणारी व्यक्ती जास्त करून शांत असते. तो स्वतःहून संभाषणाला सुरुवात करत नाही, पण जेव्हा कोणी त्याच्याबरोबर बोलायला येते तो त्याचा खूप चांगल्या प्रकारे आदर सन्मान करतो. तो कधीही शो ऑफ म्हणजे दिखावा करत नाही. तो कधीच समोरच्याला इम्प्रेस कसे करायचे हा विचार करत नाही. तो कधी स्वतःच्या क्षमतांवर शंका घेत नाही, कारण त्याचा कंट्रोल त्याच्या स्वतःच्या हातात असतो. कॉन्फिडन्स फक्त लोकांना दाखवण्यासाठी नाही, तर तो कॉन्फिडन्स तुमच्या आतमधून आला पाहिजे. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारता आणि स्वतःवर प्रेम करता, आणि हेच तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसून येते. चित्रपटांमध्ये सुद्धा हेच दाखवले जाते की स्त्रिया शांत आणि संयमी पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात. नंबर 2, आपल्या प्रामाणिकपणाने आकर्षित करा. स्टार्ट विथ व्हाय या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक सायमन सिनेक यांनी एकदा एक गोष्ट सांगितली होती. ते एकदा एक नाटक बघायला गेले होते ज्याच्यामुळे त्यांची एक जवळची मैत्रीण अभिनय करत होती. ते नाटक पाहिल्यानंतर सायमन सांगतात त्यांनी त्यांच्या आयुष्यातले सर्वात वाईट नाटक पाहिले जे त्यांना अजिबात आवडले नव्हते. जर त्याच्यामुळे त्यांची मैत्रीण अभिनय करत नसती तर त्यांनी ते नाटक पूर्ण पाहिले सुद्धा नसते. जेव्हा ते नाटक संपले तेव्हा त्यांची मैत्रीण त्याच वेशभूषेमध्ये, त्याच मेकअपमध्ये त्यांना आनंदाने भेटायला आली आणि तिने सायमन यांना विचारले, माझा परफॉर्मन्स कसा वाटला? आता सायमन हे एक प्रामाणिक व्यक्ती आहेत, पण त्या क्षणाला त्यांची ती मैत्रीण खूपच आनंदी होती. ती भावनिक झाली होती. त्यामुळे त्या नाटकाबद्दल मत मांडायची ती योग्य वेळ नव्हती. पण समस्या ही होती की त्यांना खोटे सुद्धा बोलायचे नव्हते. ते आपल्या मैत्रिणीला म्हणाले, मला तुझा खूप अभिमान वाटतो. तुला स्टेजवर पाहून मला फार आनंद झाला. माझी नजर फक्त तुझ्यावरच होती आणि मी पाहत होतो की तू अभिनय करताना त्याचा पूर्णपणे आनंद लुटत होती. हे पाहून मला खूप छान वाटले. ते जे काही बोलले ते सर्व काही एकदम बरोबर होते. ते काहीच खोटे बोलले नाही. हां, ही गोष्ट खरी होती की त्यांना नाटक अजिबात आवडले नव्हते, पण त्यांच्या मैत्रिणीची मेहनत आणि समर्पण त्यांना भावले होते. पण दुसऱ्या दिवशी सायमन यांनी आपल्या मैत्रिणीला फोन करून पॉइंट बाय पॉइंट सर्व गोष्टी सांगितल्या ज्यामुळे त्यांना ते नाटक आवडले नव्हते. जो एक सुसंवाद होता. त्यांची मैत्रीण सुद्धा त्यांचे बोलणे मन लावून ऐकत होती. त्यानंतर तिने सायमन यांचे आभार मानले. माझ्याबरोबर प्रामाणिक राहिल्याबद्दल सायमन तुझे खूप खूप धन्यवाद. आपण जास्त करून नेहमी ही चूक करतो. आपण नेहमी 2 टोक गाठतो. एक तर आपण खूपच प्रामाणिक बनून उद्धट बनतो, किंवा मग लाळघोटे बनून लोक जे काही म्हणतील त्याला सहमती दर्शवतो. हे दोन्ही मार्ग चुकीचे आहे.
तुम्ही तुमच्या प्रामाणिकपणाला कशा प्रकारे तुमच्या वागणुकीमध्ये आणता ही सुद्धा एक कला आहे. तुम्हाला नेहमी प्रामाणिक राहायचे आहे, कारण जेव्हा तुम्ही समोरच्याची खोटी स्तुती करता तेव्हा समोरच्याला ते लगेच समजते तुम्ही खरं बोलताय की खोटं बोलताय. त्यामुळे नेहमी प्रामाणिक राहा. नंबर 3, दयाळू आणि उदार राहा. मित्रांनो, ह्या 2 सिच्युएशन्स कडे थोडे लक्ष द्या. एक हिरो आहे जो विलनला मारून त्याचे सर्व सोने घेऊन जातो, जिथे दुसरा हिरो आहे जो विलनला मारून सगळे सोने गरीब गाववाल्यांमध्ये वाटून टाकतो. तुम्हाला या 2 हिरोंमध्ये कोणता हिरो जास्त आवडला? दुसरा, बरोबर ना? हे होते दयाळू आणि उदारपणामुळे. तुम्हाला किती मिळाले ह्यापेक्षा तुमचा फोकस ह्याकडे पाहिजे की तुम्ही समोरच्याला काय देऊ शकता. कधी बसमध्ये वृद्धांना सीट देणे, कधी कोणाला रस्ता ओलांडायला मदत करणे, लोकांची नावे लक्षात ठेवणे, लोकांची स्तुती करणे, स्वतः कमी बोलणे पण समोरच्याचे जास्त ऐकणे. ह्या छोट्या गोष्टी तुमचे समोरच्यावर एक पॉझिटिव्ह इम्प्रेशन पाडते. ह्याने तुमचा समाजामध्ये मान सन्मान, रिस्पेक्ट वाढतो. तुमची एक शांत आणि नम्र पर्सनॅलिटीची इमेज बनते. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला महत्त्व देता ह्याने समोरच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, ज्यामुळे समोरचा व्यक्ती तुम्हाला कधीच विसरत नाही. तुमच्या उपस्थितीमध्ये त्याला कम्फर्ट, सुरक्षित वाटायला लागते, जे नैसर्गिकरित्या तुम्हाला एक आकर्षक व्यक्तिमत्व बनवते. नंबर 4, कोणत्याही अपमानाला हुशारीने उत्तर द्या. मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची स्किल आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करून एक आकर्षक व्यक्तिमत्व बनाल तेव्हा अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, पण त्याचबरोबर अनेक लोक तुमच्यावर जळायला सुरुवात करतील. अनेक वेळा तुम्हाला अशा सिच्युएशनला सामोरे जावे लागेल जिथे लोक तुमचा अपमान करतील, तुमचे खच्चीकरण करायचा प्रयत्न करतील. अशा वेळी तुम्ही एकदम बॅकफूटवर जायची शक्यता आहे, तुमची चिडचिड व्हायची शक्यता आहे. अशा प्रकारचे वागणे तुम्हाला एक कमजोर पर्सनॅलिटी असलेली व्यक्ती बनवते. आता समजा तुमच्यावर कोणी अटॅक केला किंवा तुमचा कोणी जाणून बुजून वापर करत असेल, तुमच्या आत्मसन्मानाला हानी पोहोचवत असेल, तर अशा वेळी स्वतःचे रक्षण करण्यासाठी समोरच्याला तिथल्या तिथे उत्तर दिलेच पाहिजे. पण कोणी जळवृत्तीमुळे किंवा कारण नसताना तुमचा अपमान करत असेल तर अशा वेळी स्वतःला त्रास करून घेणे एक कमजोर व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे. तुम्ही सुद्धा निरीक्षण केले असेल, एक आकर्षक व्यक्ती नेहमी आपल्या आक्रमक स्वभावाला नियंत्रणात ठेवतो. तुम्ही त्या व्यक्तीकडे जास्त आकर्षित होता जो स्थिर असतो. जी लोक छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतात अशी लोक आपल्याला नकोशी वाटतात. त्यामुळे मित्रांनो, कोणाचेही बोलणे किंवा अपमान जास्त मनाला लावून घेऊ नका. स्वतःला शांत ठेवा आणि समोरच्याच्या बोलण्याला हलक्यात घेऊन तिथल्या तिथे सोडून द्यायला शिका. तुम्ही शाहरुख खानचे इंटरव्ह्यूज बघा. त्याला पत्रकारांनी कितीही त्रासदायक प्रश्न विचारला तरी तो त्याला विनोदाने उत्तर देतो. तो स्वतःला त्याचा त्रास करून घेत नाही आणि त्यामुळेच त्याची पर्सनॅलिटी सर्वांना हवीहवीशी वाटते. नंबर 5, चांगले दिसण्याला महत्त्व किती? चांगले दिसण्याने, टापटीप राहण्याने काही होत नसते. तुमची पर्सनॅलिटी, चरित्र सर्व काय असते. अशा प्रकारची फिलॉसॉफी झाडून आम्ही तुम्हाला थोड्या वेळासाठी खुश करू शकतो, पण वास्तवता तुमच्या समोर ठेवणे आमचे कर्तव्य आहे, भले ते मग कितीही कटू असू दे. जर तुमच्या समोर कोणी सूटबूट घालून आला, महागडे घड्याळ, चांगला चष्मा घालून आला, तर तुमचे मन त्याला आपोआप श्रीमंतांच्या गणतीत नेऊन ठेवते. ह्याला इंग्लिशमध्ये हॅलो इफेक्ट म्हणतात. त्यामुळे असे म्हणणे की तुमच्या दिसण्याला, टापटीप राहण्याला काही महत्त्व नाही हे एकदम चुकीचे आहे. चांगले दिसणे, टापटीप राहणे तुमच्या पर्सनॅलिटीसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आपण कितीही नाही म्हटलो तरी कोणत्याही पुस्तकाला आपण त्याच्या कव्हरवरूनच जज करतो. ही वास्तवता जोपर्यंत तुम्ही स्वीकार करणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर काम करणार नाही. आता चांगले दिसणे म्हणजे तुमचा रंग गोरा पाहिजे, चेहरा कोरीव पाहिजे, हाईट उंच पाहिजे असे काही नाही. तुम्ही किती चांगले दिसता हे तुमच्या पूर्ण शरीराच्या पेहराव्यावर अवलंबून असते. तुमच्या केसांपासून ते तुमच्या बुटांपर्यंत तुम्हाला सगळ्यांवर काम करायचे आहे. तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टींवर काम करायचे आहे. नंबर 1, तुमचा शारीरिक फिटनेस. नंबर 2, ग्रूमिंग. नंबर 3, स्टाईल. सगळ्यात पहिली सुरुवात करा शारीरिकदृष्ट्या फिट होण्यापासून. तुम्हाला काही 6 पॅक्स बनवायचे नाही, पण तुम्हाला तुमचे शरीर शेपमध्ये ठेवायचे आहे. ग्रूमिंगमध्ये तुमच्या केसांची स्टाईल, त्वचेची काळजी
ह्या सर्व गोष्टी येतील. आणि स्टाईलमध्ये येईल तुमच्या कपड्यांची निवड. तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालता, कशा प्रकारे घालता, कोणत्या ठिकाणी कोणते कपडे घालता, या सर्व गोष्टी स्टाईलमध्ये येतील. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.